ॲक्च्युली विषय असा आहे घे. ॲक्च्युली विषय असा आहे की ह्याला पण माहिती नाही आहे की आता गाडी घेतोय. तुला माहिती आहे का हार का घ्यायला लागलोय आपण? नाही. काय ऑनलाईन नाही का तुमचं? 2 मिनिटं. ओ दादा तुमच्याकडे 250 कॅश आहे का? ऑनलाईन मारतो. ना त्याला माहिती आहे ना, कोणाला माहिती आहे ना, कोणालाच माहिती आहे. आणि सकाळी 15 मिनटं मला जिमला यायला लेट झाला. मम्मी गाडी घेऊन गेली होती म्हणून मी गाडी घ्यायला आली नवीन आणि कोणालाच माहिती नाही आहे. विषय असं झाला आहे, घरचे सगळे तोंड फुगवून बसले की मी गाडी घेणार आहे. पण तरी पण मी घेणार. ह्याला तर अजून काय आयडियाच नाही आहे. हा मस्त कटिंग बिटिंग करून आला, कारण की आज आम्ही रात्रीला निघणार आहे. चांगला कटिंग केलंयस. बघू. मैं गाड़ी ले रही हूँ बट मेरे घर वालों को बिल्कुल भी पसंद नहीं आया कि मैं गाड़ी ले रही हूँ. और सबसे मतलब जब मैंने घर में बताया कि मैं गाड़ी लेने जा रही हूँ और आज मैं गाड़ी लेके आऊँगी, कुछ भी हो जाए, सब लोग अजीब सा मुंह करके बैठे थे घर में. लाइक किसी को कुछ फ़र्क ही नहीं पड़ रहा कि मैं कुछ कर रही हूँ. सबका ऐसा ड्रीम था कि भाई तू अगर लेगी तो बड़ी गाड़ी ले, 4 व्हीलर ले. बट अभी मुझे पता है कि मैं 4 व्हीलर अफोर्ड नहीं कर पाऊँगी, उसकी EMI एंड ऑल. और मुझे चाहिए थी स्पोर्ट्स बाइक बहुत दिनों से. लाइक मुझे जब से समझ में आता है व्हेन आई एम 17 तब से मुझे स्पोर्ट्स बाइक चाहिए थी कि मेरे घर में हो स्पोर्ट्स बाइक. तो आज वो दिन आ गया, पता नहीं कहाँ से आ गए. अचानक से मेरा मन हुआ कि गाड़ी ले लेते हैं. तो मैं उठी, मैंने तो ठीक से तैयार भी नहीं हुई हूँ. मैं जिस जीन्स और टॉप पहन के आई हूँ, बाइक ले लिया. आर यू एक्साइटेड फॉर गाड़ी? हमें ना बहुत दिनों से गाड़ी चाहिए थी, गाड़ी करके. और अभी हम मोफेड जो हमारी है एक्टिवा, उसको 2 साल हो गए लेके, वो हम देंगे मम्मी को बंद करने के लिए. वो हम देंगे मम्मी को यूज़ करने के लिए. और अभी हम स्पोर्ट्स यूज़ करेंगे. बट मुझे चलानी नहीं आती है. पता लगा कि मुझे चलानी नहीं आती अभी तक. अभी मैं सीखूँगी चलाना. और एक ड्रीम छोटा सा मेरा कंप्लीट हो रहा है. आई एम सो हैप्पी. और वो वाइट वाली भी अच्छी लगी थी, बट वाइट वाली की हाइट ज़्यादा है तो हम वो नहीं लेंगे, हम ये तो ही वाली की पण आमचं ऑलरेडी आणि आता हार्वेर घेऊन गाडी घ्यायला आलं. आमची गाडी आता रेडी होईल आणि आमचं आता डिस्कशन चाललं आहे की ही गाडी छान वाटते, ती गाडी छान वाटते. बट गाडी मी बुक केली होती फोनवरती, ओळखीने. मैं तुला विचारते कि मैं गाड़ी ले रही हूँ तो तुझे कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है. मराठी मध्ये बोल तू. बहुत अच्छा लग रहा है. गाडी ले रही हूँ. दाखव. काढल्यावर खरं सिस्टरचा टॅटू आहे हा. थैंक यू. कॉफ़ी आ गई बट गाड़ी नहीं आई. गाड़ी का किस्सा बता दी हूँ कि मैं गाड़ी क्यों ले रही हूँ. ओके, गाड़ी लेना बड़ी बात नहीं है, बट मैं खुद के लिए स्पोर्ट्स बाइक ले रही हूँ. इसका एक रीज़न है, और वो रीज़न ये है कि सुबह मैं जिम गई थी. ते वाजवू नकोस. सुबह मैं जिम गई थी और मम्मी और भाई दोनों गाड़ी लेके बाहर गए थे. और 10:30 बजे मेरा जिम का सब निपट जाता है और ये लोग आए ही नहीं. 10 मिनट करके इन्होंने आधा घंटा लगाया. तो तब मैंने सोचा कि मम्मी को स्कूटी दे देते हैं परमानेंटली कि तुम यूज़ कर लो घर के कामों में, बाहर जाना है तो कहीं पे भी. बट मुझे जब एंड टाइम पे जाना होता है कि मुझे कहीं बाहर जाना है तो मुझे बहुत ज़्यादा ये होता है, दिक्कत होता है कि अरे यार स्कूटी फिर मैं ले जाऊँ या मम्मी को दूँ, क्योंकि मुझे जब जाना होता है तभी मम्मी को भी जाना होता है. इसीलिए मैंने स्पोर्ट्स बाइक का सोचा. इसके अलावा मुझे एंटॉर्क भी पसंद थी, बट मुझे यही चाहिए थी तो मैंने यही ली है. सेकेंड थिंग इज़ दैट कि मुझे चाहिए थी.
त्या नंबर घेऊन देतो. बांधायचं ते सोडून डायरेक्ट टाक बांधू परत आपण. मला काय कळतंय माहिती त्याचं. अच्छा ये गाइस, दिस इज माय ब्लॅक ब्युटी विथ माय ब्लॅक ब्युटी. ओके, दिस इज माय ब्लॅक ब्युटी विथ मी अँड आय एम सो ग्लॅड टू हॅव दिस इन माय लाईफ. फक्त पहिले पैसे देऊन आणले, ह्या गाडीचं काही माहित नाही. आता ही गाडी घेतली आहे, आता तेल टाकायचं. ही 150. चला, गाडी फक्त गेलो आणि घेऊन आलोय. गाडीचे फीचर्स माहीत नाहीत, काहीही आयडिया नाहीये की गाडी किती किलोमीटर पडते, गाडीमध्ये गाडीचं तेलाचं डबं कसं पडते ते पण मला माहित नाही. फक्त गाडी रागात माणूस कोणीतरी खरं म्हणून गेले की राग खूप माग असतो. काय झालंय म्हणली तू? बापाचं पण करते तुझ पर पडते रडतास कशाला? रडू नकोस, उलट तुला गर्व व्हायला पाहिजे की जे तुला पाहिजे, जे मला पाहिजे ते आपण इझिली घेऊ शकतोय. रडू नको, रडून काय होतं? इकडे बघ, रडताना चांगली दिसत नाही बाबा. शी अशी दिसते अशी. रडायचं काय, उलट आनंदाची गोष्ट आहे. आपल्याला गाडी पाहिजे होती, आपण आणली. आता आपल्या घरात 2 गाड्या झाल्या. आता पोराची पण झाली, पोरगीची पण झाली. आवडली तुला गाडी? छान आहे. उगाच रडायला लागले. लोलू नको गो माझी शिव. ऍक्च्युली तिला इमोशनल झाली आहे, का माहित नाही. ती म्हणते आज ती दिवसभर रडतच होती मी जेव्हा गाडी आणायला जात होते. रडू नको, बस बस बस. डायरेक्ट सगळी एनर्जी चालली. भांडायचं कोण माझ्या सांगा. भांडने को एनर्जी लगता है ना, एनर्जी चला जाएगा पूरा. रडू नकोस. मी अजून खूप खंबीर आहे आणि खूप अजून तुला खूप काय 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 गोष्टी करायच्या आहेत मला. आता नेक्स्ट गाडी 4 व्हीलर असणार आहे. जी खूप इच्छा होती की मी 4 व्हीलर घ्यावी, त्यासाठी आज ती रडत होती, पण मला नाही पॉसिबल झालं. कारण की आता मी तेवढी अफोर्ड नाही करू शकत की 4 व्हीलरची EMI वगैरे भरायला. कारण की आमच्या घरात कोण पुरुषच नाहीये, म्हणजे असं कोणच नाहीये की बाबा ज्याच्या जीवावरती आपण काहीतरी करू शकतो. बस म्हणजे मला जर काही पुढचं प्लॅनिंग करायचं असेल ना, तर त्याच्या पुढचं पण मला आधी प्लॅनिंग करायला लागतं की बाबा ही जर गोष्ट मी घेतली तर याची EMI कशी फेडायची आणि हे कसे करायचे. त्यामुळे मला असं वाटतं की मी आता 4 व्हीलर नाही घेऊ शकत, पण एक दिवशी नक्की घेणार. सगळ्यात महागडी 4 व्हीलर आपल्या घरात असणार, म्हणजे गावात कोणाकडे नसेल एवढी महाग तरी आपल्या घरात असणार. फक्त जरा अजून वेळ पाहिजे. ही दुसरी गाडी आहे, अजून आपल्याला भरपूर गाड्या करायच्या. 12 गाड्या आपण घरात. तुला पाहिजे ती घेऊन जात गाडी. पप्पी दे. अजून काय पाहिजे? रडू नकोस ग, छान दिसत नाही बघ कशी दिसतेस बाबा रडल्यावर. तो सगळा कुंकू इकडे तिकडे लागलाय. चपाती करते आता. आज माझा उपवास आहे. मी सोयाबीनची भाजी. रडती. मला जे हवं होतं ते मी आज केलं आणि मला बोलता पण येत नाही, मला सुचत पण नाहीये की काय बोलायचं, कसं बोलायचं. कारण की आज मम्मी पहिल्यांदा माझ्यासमोर रडली आहे. ती कधीच माझ्यासमोर रडत नाही, कारण की तिला माहिती आहे की ती जर माझ्यासमोर रडली तर मला खूप वाईट वाटेल.
आणि मला असं वाटतं पण की बाबा माझी मम्मी किंवा माझी आजी माझ्यासमोर रडली तर मी कुठेतरी कमी पडतीये ॲज अ डॉटर, ॲज अ ग्रँड डॉटर म्हणून, म्हणजे एक नात आणि एक मुलगी म्हणून मी कुठेतरी कमी पडते, म्हणून ते माझ्यासमोर कधीच इमोशनल होत नाहीत, कधीच रडत नाहीत. आणि मी 1% पण कोणती पण गोष्ट घेऊ, 1% पण, म्हणजे अगदी ती 10,000 रुपयाची असू दे नाहीतर ती 10 रुपयाची असू दे, मम्मी माझी एवढी खुश होत असते ना की त्या गोष्टीला ठिकाणच नसतो त्या आनंदाला. आणि त्याचं रिझन असं आहे की ज्या मुलींच्या पाठीवर बापाचा हात नाहीये, वडील नाही आहेत, ज्यांना काहीही कोणाचा सपोर्ट नाहीये, वैयक्तिक एकटी करतीये आणि एकटी जगतीये, जे पाहिजे ते खातीये, जे पाहिजे तिथं जातीये, जे पाहिजे ते घालतीये, सोनं दागिने सगळंच, त्या मुलींना माहिती आहे की ती 10 रुपयाची गोष्ट पण किती कष्टाने कमवावी लागते. मला माहिती आहे की माझ्या मागे कोण नाहीये हात ठेवणार आहे की बाबा हां तू कर, मी आहे, तू नाही, तुला नाही जमलं तर मी तुझ्या मागे उभा राहीन, हे माझ्या मागे नाहीये, आधीपासूनच नाहीये. ना मोठा भाऊ बहीण ना वडील, काहीच नाही. मी, मम्मी, आजी आणि मामा त्यांच्या कामात असतात, आम्ही इकडे आम्ही असतो. एक गोष्ट रिअलाइज झाली की जेव्हा आपल्याकडे पैसा असतो ना तेव्हाच सगळं मिळतं, त्यामुळे कॉन्सन्ट्रेट करा पैसे कमवायला. दुसरी गोष्ट, आज माझी आई रडली, मला असं भरून आलं होतं की मी काय करून काय नको, आणि तिची अशी म्हणजे तिला वाईट वाटलं की मला असं वाटत नाही की कुणाची गरज आहे तुला, तू एकटी करू शकतेस, तू आमच्यासाठी मुलगा आहेस, तूच आमचा मुलगा आहेस, तूच मुलगी आहेस, तूच वडील आहेस, तूच सगळं आहेस सगळं. त्यामुळे मला खूप भारी वाटते. मी पण विचार केला नव्हता कधीच की बाबा मी असं काहीतरी मला पाहिजे ती गोष्ट पाहिजे तेव्हा मी आणेल, कारण की ह्याच्या आधी माझी कंडिशन अशी होती की 2,000 रुपयाची किंवा 1,000 रुपयाची जरी वस्तू किंवा गोष्ट घ्यायची असेल तर मला 10 वेळा विचार करायला लागायचा की घेऊ की नको, मग मी हे इकडे घातले तर मग गॅस सिलेंडरला कुठनं पैसे येणार आणि लाईट बिलला कुठले पैसे येणार, ही माझी एक टाईमची कंडिशन होती. ना आत्ता असं आहे की मला जे पाहिजे ते मी घेऊन येते, पण त्या गोष्टीसाठी मी आधी 6 महिने काम करते आणि मग ती गोष्ट 6 महिन्यानंतर घेऊन येते. अजूनही सक्सेस झाल्यावरती लोकांना दिसतं की बाबा हां किती लकी आहे बाबा, हिचं लक आहे, नशिबात चांगलं आहे, पण त्या सक्सेस होऊपर्यंत, त्या पायऱ्या चढूपर्यंत किती पायाला भेगा पडलेल्या असतात, किती टॉर्चर झालेलं असतं, किती सहन करावं लागतं हे त्याच व्यक्तीला माहिती आहे ज्यांनी त्या पायऱ्या चढताना त्रास सहन केलेला आहे. आणि त्याच्यात मेन पॉईंट म्हणजे ज्याला काहीच सपोर्ट नसतो, वडिलांचा नाही, भावाचा नाही, कुणाचा कुठलाच माणसाचा सपोर्ट नाही, वैयक्तिक आहे, तुम्हाला तुम्हीच कमवायचंय, तुम्हीच बनवायचं आणि तुम्हीच खायचंय, त्या माणसाला उभं करणं खूप अवघड असतं. हे मी अनुभवतीये. ज्यांना माझ्या फिलिंग समजू शकतात ना ते समजून जातील. आता काही लोक कमेंट्स करतील की अरे काय एवढं ओव्हर रिॲक्ट करतेय, 1,00,000-1.5 लाखाची गाडीच तर घेतलीये. 1,00,000-1.5 लाख म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी अमाऊंट आहे, खूप म्हणजे खूप मोठी अमाऊंट आहे. सो आणि मला जे पाहिजे ते फायनल मी केले. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आता ह्याच्या पुढे मला सुचत नाही हे काय बोलू, कारण मी इमोशनल होती आता. सो चॅनलला सबस्क्राईब करा, ब्लॉग शेअर करा आणि खूप प्रेम द्या. बाय बाय.